हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन आणि ज्यामध्ये युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. एमसीक्यू प्रॅक्टिस करणार आहोत आपण, जसं की एमसीक्यू सिरीज आपण स्टार्ट केली होती, ज्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात किंवा आपण कशा पद्धतीने क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर आपण पेपरमध्ये मॅक्झिमम स्कोअर करू शकतो. त्यासाठी ही एमसीक्यू सिरीज आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल प्रिपरेशनमध्ये. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची म्हणजे 2026ची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशल पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी तुमचं पेपर 2च्या प्रिपरेशन सोबतच पेपर 1चं पण प्रिपरेशन होत आहे. ओव्हरऑल MS सेटचं पूर्ण प्रिपरेशन तुमचं या कोर्समध्ये होईल. या फुल कोर्सची फीस आहे ₹10,000. 20% डिस्काउंट याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते ₹8,000. आणखीन या कोर्सबद्दल आणखीन काही इन्क्वायरी करायची असेल, इन्फॉर्मेशन हवी असेल, तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप जे प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे त्या ॲप थ्रू तुम्ही प्रिपरेशनसाठी कोर्स चूज करू शकता. जस्ट सर्च MS सेट इन सर्च बॉक्स, लगेच तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल. ठीक आहे. 27 ऑक्टोबर 2025ला न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होतीये. सो तुमचं नाव लवकरात लवकर रजिस्टर करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. ओके, सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, मी क्वेश्चन सांगेन त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचं ट्राय करायचा. मी थोडासा वेळ देईल. या वेळामध्ये तुम्ही जर आन्सर दिलात तर ठीक, म्हणजे तुम्ही किती करेक्ट आन्सर देता हे तुम्हाला अंदाज येईल. ठीक आहे. आणि जर आन्सर नाही देता आला तर डोंट वरी, मी शेवटी म्हणजे थोड्या वेळानंतर लगेचच तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा सांगणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट. द फर्स्ट क्वेश्चन, इकॉनॉमिक ग्रोथ मेनली रेफर्स टू. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी ऑफ द लाईफ, इन्क्रीज इन रिअल नॅशनल इन्कम ओव्हर अ टाइम अँड रिडक्शन इन पॉवर्टी. ठीक आहे. आर्थिक वाढ म्हणजे नेमकं काय? रोजगार संधी वाढणे, जीवनमान सुधारणा, वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात काळानुसार वाढ होणे किंवा गरिबी कमी होणे. So याचा आन्सर काय असेल असं वाटतंय तुम्हाला? What will be the correct answer for this question? Okay, the correct answer is option C. Increase in real national income over a time. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात काळानुसार वाढ होणे. ठीक आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ह्या दोन्हीही कन्सेप्ट आपण जे सेशन्स होतात आपले त्याच्यामध्ये बघितलं होतं. डेव्हलपमेंट काय आहे? ही विकास ही संकल्पना ब्रॉडर आहे आणि ही तुम्हाला कालांतराने दिसते. पण ग्रोथ जी आहे ती आपण काय करतो? इयरली कॅल्क्युलेट करू शकतो. पर्सेंटेजमध्ये, नंबर्समध्ये शो करू शकतो. सो इथे इन्क्रीज इन नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात जी वाढ होतीये, रिअल GDP मध्ये जी वाढ होतीये, ती आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ दाखवते. त्यामुळे इथे ऑप्शन सी हे करेक्ट आहे. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, काळानुसार वाढ होणे. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज ब्रॉडर दॅन इकॉनॉमिक ग्रोथ बिकॉज इट इन्क्लूड्स. आता याच्यामध्ये बघा, आर्थिक विकास हा आर्थिक वाढीपेक्षा व्यापक आहे कारण तो समाविष्ट करतो. काय समाविष्ट करतो? ऑप्शन ए, ओनली क्वांटिटेटिव्ह चेंजेस, बी क्वालिटेटिव्ह अँड स्ट्रक्चरल चेंजेस, सी ओनली टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, डी नन ऑफ दी अबो. ठीक आहे. केवळ परिणात्मक बदल दाखवतो, गुणात्मक आणि रचनात्मक बदल दाखवतो, केवळ तांत्रिक प्रगती, वरीलपैकी काहीही नाही. काय वाटतं, काय आन्सर असेल याचा? ये. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, क्वालिटेटिव्ह अँड स्ट्रक्चरल चेंजेस. जसं की मी सांगितलं, दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला बघावा लागेल. ठीक आहे. डिफरन्स कसा बघणार आहात तुम्ही? म्हणजे मी सांगितली ही कन्सेप्ट आपण आधीच बघितली. काय बघितलं याच्या कन्सेप्टमध्ये? की अ, वृद्धी जी आहे किंवा वाढ जी आहे ती तुम्हाला कशी दाखवणार आहे? नंबर्स दाखवणार आहे, की येस मागच्या वर्षी GDP 10 पॉइंट होता, 10.7 होता. यावर्षी GDP 12.8 आहे. ही झाली वृद्धी. विकास काय दाखवतो?
की हेल्थ सेक्टरमध्ये तुमची किती वाढ झालेली आहे. ठीक आहे. इकॉनॉमी तुमची किती लेव्हलला वाढलेली आहे. इकॉनॉमी कशी वाढेल? हे जे वेगवेगळे सेक्टर आहे, आय-टी सेक्टर आहे, ही हॉस्पिटल सेक्टर आहे. या सगळ्या सेक्टर्समध्ये किती वाढ झाली आहे, त्याच्यामध्ये किती प्रगती झाली आहे, किती टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट त्याच्यात झाली आहे. त्याच्यावरून तुमची डेव्हलपमेंट किंवा विकास हा दाखवला जाणार आहे. तर ऑब्व्हियसली विकास आपल्याला एका वर्षात दिसून येणार नाही. थोडा झाला तरी तो नोटीस होणार नाही. पण 4 ते 5 वर्षात किंवा 5 ते 10 वर्षामध्ये हा डेव्हलपमेंट जी कन्सेप्ट आहे किंवा ही विकास जो आहे तो तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे. सो त्यामुळे डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट कशी आहे? ब्रॉडर आहे, व्यापक आहे. कोणत्या कन्सेप्ट पेक्षा? इकॉनॉमिक ग्रोथ पेक्षा. ओके, क्लिअर? ओके. पुढचा प्रश्न. According to Adam Smith, the main engine of economic growth is Adam Smith यांच्या मते आर्थिक वाढीचा मुख्य घटक कोणता आहे? ऑप्शन ए गव्हर्नमेंट कंट्रोल, डिव्हिजन ऑफ लेबर अँड कॅपिटल अकमलेशन, टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, ओनली पॉप्युलेशन ग्रोथ. सरकारी नियंत्रण, श्रमविभाजन आणि भांडवल संचय, केवळ तांत्रिक प्रगती, लोकसंख्या वाढ. काय असेल याचा आन्सर? Yes. The correct answer will be B, division of labor and capital accumulation. जसं की ॲडम स्मिथ यांनी क्लासिकल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थेरी दिली होती. या थेरीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की आर्थिक विकास म्हणजे तुमची प्रॉडक्टिव्हिटी पण वाढली पाहिजे आणि कॅपिटल अक्युमुलेशन म्हणजे भांडवल संचय जर असेल, तर त्यावर तुमचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय असते? डिपेंडंट असते. तर मेनली बघा कामाचं विभाजन केलं तर तुमची उत्पादन कार्यक्षमता जी आहे ती वाढते. ठीक आहे. म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर जे इथे म्हटलेलं आहे. डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय, की कुशल कामगार ज्या क्षेत्रामध्ये जे कामगार कुशल आहेत, त्यांचं काम त्यांना द्यायचं. म्हणजे त्या कामामध्ये जे तज्ञ लोक आहेत, त्यांना त्यांचं काम द्यायचं. जसं की कार बनवणारे असतील, तर त्या पार्ट वेगवेगळे बनवतात. कोणी स्टेअरिंग बनवतं, कोणी व्हील्स बनवतं, कोणी बॉडी बनवतं, कोणी इंजिन बनवतं. ठीक आहे. तर कुठली कंपनी स्पेसिफिक हे काम करू शकते, तज्ञ, तर त्यांना ते काम दिलं तर कमी वेळात आणि एकदम चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं काम ते करू शकतात. सो इथे काय होतं उत्पादनाची कार्यक्षमता वाढते. डिव्हिजन ऑफ लेबर केल्यामुळे आणि कॅपिटल अक्युमुलेशन काय करतं, भांडवल संचय काय करतो, की उत्पादनातून मिळालेला जो नफा असतो तो परत गुंतवतो. परत गुंतवलं की नफा आणखीन वाढतो. गुंतवल्यामुळे उत्पादन आणखीन वाढतं. म्हणजे जे हे चक्र आहे, उत्पादन वाढतं, नफा मिळतो, गुंतवणूक होते, परत उत्पादन वाढतं. यामुळे आर्थिक विकास घडतो. असं ॲडम स्मिथ यांचं त्यांच्या या क्लासिकल थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे त्यांच्या आर्थिक वाढीचा मुख्य घटक कोणता आहे? श्रमविभाजन आणि भांडवल संचय. पुढचा प्रश्न आहे रिकार्डोस थेरी ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे. रिकार्डोस थेरी ऑफ डेव्हलपमेंट प्रायमरीली फोकसेस ऑन. रिकार्डोचे विकास सिद्धांत मुख्यतः कोणावर आधारित आहे? ऑप्शन ए टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स, लेबर स्पेशलायझेशन, लँड अँड डिमिनिशिंग रिटर्न्स, रोल ऑफ गव्हर्नमेंट. तांत्रिक नवकल्पना, श्रमविभाजन, जमिनीवरील घटणारे परतावे आणि सरकारची भूमिका. यात काय आन्सर असेल? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, लँड अँड डिमिनिशिंग रिटर्न्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये लँड लिमिटेशन्स आपण जो थेअरी बघितलेली आहे रिकार्डो यांची डेव्हलपमेंट थेअरी, याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पॉप्युलेशन वाढतीये. ठीक आहे. आणि जमिनीची मर्यादा जी आहे ती काय आहे? लिमिटेड. त्याच्यावरती जमिनीची वाढ होऊ शकते का? नाही होऊ शकत. ठीक आहे. मग जमिनीचा घटतावा परतावा कसा आहे याच्यामध्ये? लिमिटेड आहे. रिकार्डो यांच्या मते जमीन ही मर्यादित साधन असल्यामुळं जेव्हा अधिक लोकसंख्येसाठी अधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा जमिनीचा अतिवापर होतो. ठीक आहे. जमिनीचा वापर वाढतो. परंतु उत्पादनाच्या दरामध्ये काय होत असते? घट होत असते. या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न. जेवढी जमीन इन्व्हेस्ट केलेली आहे, ज्या जमिनीची उत्पादकता आहे, ती उत्पादकता कमी होते. का? तर लोकसंख्या वाढलेली असते म्हणून. ओके? कळालं?
जमीन आणि डिमिनिशिंग रिटर्न या पद्धतीने रिकार्डो यांच्या डेव्हलपमेंट थेअरीमध्ये डिपेंडेंट आहे. उत्पादकता कमी झाली तर तुमची डेव्हलपमेंट कमी होणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. कार्ल मार्क्स थेअरी ऑफ डेव्हलपमेंट इज बेस्ड ऑन. कार्ल मार्क्स यांच्या मते आर्थिक विकासाला आधार कोणता आहे? पूर्ण 2 ते 3 सेशन्स मध्ये आपण सगळ्या थेरीज ज्या आहेत या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या, तर यामध्ये आता हा कार्ल मार्क्सच्या थेरीवरचा क्वेश्चन आहे, तर होपफुली याचा आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट सॉरी याचे ऑप्शन्स आहेत क्लास स्ट्रगल अँड सरप्लस व्हॅल्यू, फ्री मार्केट फोर्सेस, टेक्नॉलॉजिकल न्यूट्रॅलिटी आणि कन्झ्युमर डिमांड. कार्ल मार्क्स यांची थेरी जी आहे ती आर्थिक विकासाचा कोणता आधार आहे? वर्ग संघर्ष, अधिशेष मूल्य, मुक्त बाजार व्यवस्था, तांत्रिक स्थिरता आणि ग्राहकांची मागणी. क्ल्यू देऊ याच्यामध्ये? क्ल्यू 2 गट आहे त्याच्यामध्ये. वर्कर्स, कॅपिटलिस्ट. येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, क्लास स्ट्रगल, सरप्लस व्हॅल्यू, वर्ग संघर्ष आणि अधिशेष मूल्य. या दोघांमध्ये काय असतं? कार्ल मार्क्सच्या मते या दोघांमध्ये नेहमीच संघर्ष चालू असतं. वर्कर्स जे आहेत ते त्यांच्या चांगल्यासाठी स्ट्रगल करत असतात आणि भांडवलदार जे आहेत ते काय करत असतात? मॅक्सिमम नफा आपला व्हावा यासाठी ते प्रयत्न करत असतात. ठीक आहे. उत्पादन साधनांचे ते मालक असतात आणि कामगार वर्ग हा श्रम विकणारा असतो. तर या दोघांमध्ये नेहमी संघर्ष निर्माण होतो. नफा मिळवण्यासाठी भांडवलदार त्यांना कमी वेतनावरती काम करून घेतात, म्हणजे त्यांचं शोषण करतात आणि ह्यामुळे वर्ग संघर्ष निर्माण होतो आणि कामगार जेवढं उत्पादन करतो त्याचं पूर्ण मूल्य त्याला मिळत नाही. ठीक आहे. भांडवलदार त्यांच्या श्रमाचं अधिक मूल्य जे असतं ते शोषण करून त्यांच्याकडून घेत असतो. ठीक आहे. आणि ह्या अन्यायामुळेच मग वर्कर्स त्यांना जास्तीत जास्त पैसा मिळावा यासाठी चळवळी करतात आणि मग त्याच्यानंतर समाजवादी राज्य येतं आणि त्यानंतर मग वर्गहीन समाज म्हणजे क्लासलेस सोसायटी निर्माण होते. ह्या टप्पीवर याच्यामध्ये सोशल काय सांगितलेलं आहे? टप्पे सांगितलेले आहेत कार्ल मार्क्स यांच्या थेरीमध्ये. कोणतं कोणतं? एक तर आदिम समाज ज्याच्यामध्ये कोणी कोणाचं राज्य नाहीये, आदिम समाज. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग गुलामगिरी येते. गुलामगिरीनंतर येतो सामंतशाही. सामंतशाही म्हणजे सामंतशाही आणि भांडवलशाही ज्याच्यामध्ये वर्कर्स आणि कॅपिटल्स. आता इथेपर्यंत जे आहे आदिम समाज म्हणजे जंगलात फिरणारे, गुलामगिरी म्हणजे मग ब्रिटिश तज्ञ, त्याच्यानंतर सामंतशाही म्हणजे आपली हिस्ट्री आणि भांडवलशाही म्हणजे मग वर्कर आणि कॅपिटलिस्ट यांच्यातला वाद. आणि भांडवलशाही याच्यामध्ये लोकांनी संघर्ष केला की मग समाजवाद निर्माण होतो. समाजवाद निर्माण झाल्यानंतर मग साम्यवाद येतो आणि साम्यवाद आला की इकॉनॉमी स्टेबल होते. ठीक आहे. Then next question, Schumpeter's theory of economic development emphasizes. शुम्पीटरच्या विकास सिद्धांतात कशाला महत्व दिले आहे? ऑप्शन ए सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट, इनोव्हेशन्स अँड एंटरप्रेन्योरशिप, डिव्हिजन ऑफ लेबर, गव्हर्नमेंट प्लॅनिंग, बचत आणि गुंतवणूक, नवकल्पना आणि उद्योजकता, श्रम विभाजन आणि सरकारी नियोजन. Yes, the correct answer is option B, innovations and entrepreneurship. ठीक आहे. नवकल्पना आणि उद्योजकता. शुम्पीटर यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक विकासाबाबत आपला सिद्धांत त्यांनी मांडताना तर थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये त्यांनी मांडला होता की आर्थिक विकास हा इंटरनल फोर्सेसमुळे घडतो. आणि इंटरनल फोर्सेस म्हणजे कोणते? तर डायनॅमिक इकॉनॉमी म्हणजे उद्योजक जे आहेत ते उद्योजकांनी नवीन काही आयडिया काढल्या, काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये? नवोन्मेष जे आहे. ठीक आहे. एंटरप्रेन्युअर इनोव्हेशन्स जे आहे हे मुख्य शक्ती आहे तुमच्या इकॉनॉमीची. यांनी जर सुरुवात केली तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होऊ शकते, कारण उद्योजक हा शुम्पीटरच्या सिद्धांतामधला केंद्रबिंदू आहे. तो केवळ व्यवसाय नसतो करत, तर तो नवीन कल्पना अंमलात आणत असतो इकॉनॉमी पुढे नेण्यासाठी. इकॉनॉमिक लीडर म्हटलेलं आहे एंटरप्रेनरला, उद्योजकला, इथे शुम्पीटर यांच्या थेअरीमध्ये. ओके, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, question number 7. According to the Rusto stages of growth, the take-off stage is characterized by. रुस्तोच्या विकास टप्प्यामध्ये टेक ऑफ टप्पा कशाशी संबंधित आहे?
ऑप्शन ए डिक्लाइन इन इन्व्हेस्टमेंट रेट, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन अँड सेल्फ सस्टेन ग्रोथ, ॲग्रिकल्चर स्टॅग्नेशन, पॉप्युलेशन डिक्लाइन. गुंतवणुकीत घट, औद्योगिकरण आणि स्वावलंबी वाढ, कृषी स्थगन आणि लोकसंख्या घट. थोडासा वेळ घ्या बघा. Okay, the correct answer is option B. Rapid industrialization and sustained growth. याच्यामध्ये स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे प्रत्येक अर्थव्यवस्था ही 5 टप्प्यांमधून जात असते अकॉर्डिंग टू रुस्तो यांच्या ग्रोथ मॉडेलमध्ये 5 टप्पे विकासाचे मांडलेले आहेत. एक तर पहिला टप्पा याच्यामध्ये आहे ट्रेडिशनल सोसायटी म्हणजे पारंपरिक समाज. ओके, पारंपरिक समाज. त्याच्यानंतर दुसरा जो येतो तो येतो प्रिकॉशनरी प्री कंडिशन्स फॉर टेक ऑफ म्हणजे विकासाची तयारी. ओके, त्याच्यानंतर तिसरी स्टेप येते ती येते टेक ऑफ स्टेज. टेक ऑफ स्टेप म्हणजे झेप घेण्याचा टप्पा. झेप घेण्याचा टप्पा. त्याच्यानंतर चौथी स्टेज येते ती म्हणजे ड्राईव्ह टू मॅच्युरिटी. टेक ऑफ झाल्यानंतर मग आपला परिपक्वतेचा 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 टप्पा येतो. त्याच्यानंतर 5वा टप्पा येतो तो म्हणजे हाय कन्झम्पशनचा म्हणजे उच्च वस्तू उपभोगाचा टप्पा येतो. याच्यामध्ये काय असतं आता याच्यामध्ये जो प्रश्न विचारलाय त्यातला तो असा आहे की स्टेजेस ऑफ ग्रोथ मध्ये टेक ऑफ स्टेज म्हणजे काय. तर टेक ऑफ स्टेज मध्ये काय होत असतं तर हा आर्थिक विकासातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. गुंतवणूक आणि औद्योगिकरणाचा झपाट्याने याच्यामध्ये विकास झालेला आपल्याला दिसतो. निर्यात वाढते, बचत वाढते, उत्पादन वाढतं आणि पारंपरिक समाज जो आहे तो एकदम मध्यावरती येऊन पोहोचतो जिथे बऱ्याचशा आपल्या व्यवस्था ज्या आहेत त्या डेव्हलप झालेल्या असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द बॅलन्स ग्रोथ थेअरी इज असोसिएटेड विथ. आता डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे. बॅलन्स ग्रोथ थेअरी जी आहे ती कोणी दिलेली आहे. ओके, ऑप्शन्स आर रॅग्नर नॉक्स, डब्ल्यू रॉस्तो, जे ए शुम्पीटर, कार्ल मार्क्स. आता याच्यामध्ये बाकीचे तर आता जे क्वेश्चन्स आतापर्यंत आपण बघितले त्या क्वेश्चन्स मध्ये शुम्पीटर, रुस्तो, कार्ल मार्क्स या तिघांचेही आपण थेअरी बद्दल क्वेश्चन्स बघून झालेत. आता उरले कोण? नॉक्स. ठीक आहे, नॉक्स यांनीच आपल्याला बॅलन्स ग्रोथ थिअरी जी आहे ती दिलेली आहे. बाकीच्या तिघांबद्दल आपल्या त्यांच्या थिअरीज बद्दल आपण मागच्या काही क्वेश्चन्स मध्ये आपण बघितलेलं आहे. सो या थिअरीमध्ये बॅलन्स ग्रोथ थिअरीमध्ये रॅग्नर नॉक्स यांनी हे दिलेले आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलं की अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा एकाच वेळी आणि समन्वयाने विकास करणे म्हणजे बॅलन्स ग्रोथ थिअरी. उद्योग क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, वाहतूक, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य सगळ्या क्षेत्रांचा विकास सगळ्यांना सोबत घेऊन जायचं, सगळ्या क्षेत्रांना एकत्रितपणे विकास साधायचा म्हणजे बॅलन्स ग्रोथ थेअरी. ओके, आणि ही थेअरी कोणी दिली आहे? रॅग्नर नॉक्स यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे द अनबॅलन्स ग्रोथ थेअरी वॉज प्रपोज्ड बाय. ठीक आहे, असंतुलित वाढ सिद्धांत कोणी मांडलेला आहे. आता याच्यामध्ये पण बघा दोन ऑप्शन्स. आता आपण जेव्हा क्वेश्चनचे आन्सर्स देतो तर याच्यामध्ये तुम्हाला असे ऑप्शन्स येऊ शकतात. तर या ऑप्शन्सला तुम्ही जे म्हणतो आपण एलिमिनेशन मेथड जी म्हणतो ती कशा पद्धतीने यूज केली जाते. आता बॅलन्स ग्रोथ बद्दल बघितलंय त्यांनी रॅग्नर नॉक्स यांनी दिलेले. ठीक आहे, सो हे याचा आन्सर नसणार. मग अल्बर्ट हर्शमन, रुस्तोचं 5 स्टेजेस वाला सांगितलं म्हणजे हे पण ऑप्शन आहे. सो निकोलस कार्डरचं पण इथे ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, सो यामध्ये आता दोन ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. कोणते? अनबॅलन्स ग्रोथ थिअरीचं. सो याच्यामध्ये बघा अल्बर्ट हरिशमन आहे का निकोलस कार्डर आहेत? ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हर्षमन. ठीक आहे, काय सांगितलेलं याच्यामध्ये की जे सेक्टर मागे आहे त्याला पुढे बरोबरीने विकास करायचा असेल तर त्यांना पूर्णपणे पुढे आणायला पाहिजे. म्हणजे असंतुलित वाढ सिद्धांतानुसार देशात एकाच वेळी सर्व क्षेत्रात समान प्रमाणात गुंतवणूक करणे शक्य नाही. कारण का याच्यामुळे काय होईल, मागे असलेलं क्षेत्र मागेच राहील आणि जे पुढे क्षेत्र आहे ते नेहमीच पुढे राहील. म्हणजे तो मागे येणार नाही किंवा बॅलन्स होणार आहे.
आणि यामुळे असंतुलन निर्माण होऊ शकतं आणि तसं होऊ नये म्हणून जे क्षेत्र मागे आहे, ज्याला ग्रोथ करण्याची गरज आहे, त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायला पाहिजे आणि त्याला सगळ्यांच्या बरोबरीने आणलं पाहिजे. असं इथे अनबॅलन्स्ड ग्रोथ थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. ओके? आणि दिलेलं कोणी आहे? अल्बर्ट हायशमन. नेक्स्ट क्वेश्चन, द बिग पुश थेअरी इज असोसिएटेड विथ. बिग पुश सिद्धांत कोणी मांडलेला आहे? रजिस्टन रोडान, ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स, हेरल्ड डोमर. याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे? बिग पुश थेअरी इज गिवन बाय रजिस्टन रोडा. ओके. सो अनबॅलन्स्ड ग्रोथ थेअरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपण त्याला फक्त बघायचं की कुठले क्षेत्र मागे आहे. याच्यामुळे काय होणार आहे? अनबॅलन्स ग्रोथ होणार आहे. पण अनबॅलन्स ग्रोथ थेअरीलाच हरिशमननी बिग पुश थेअरीमध्ये काय सांगितलेलं आहे की जे क्षेत्र मागे आहे त्याला बूस्ट करायचं आहे, म्हणजेच बिग पुश द्यायचा आहे. ठीक आहे? रेजिस्टन रोडान यांनी, हर्षमन नाही. ठीक आहे? अनबॅलन्स इज गिवन बाय हर्षमन आणि बिग पुश थेअरी मध्ये सांगितलंय की रेजिस्टन रोडान यांनी की जी थेअरी किंवा जो सेक्टर मागे आहे त्याला बिग पुश दिला पाहिजे आणि जेणेकरून त्याचा पुढे येऊन काहीतरी छान होईल. गेटिंग? बिग पुश म्हणजे काय? मोठी चालना, मोठा धक्का. सो विकसनशील देशामध्ये विकास घडवून आणण्यासाठी लहान लहान गुंतवणुकीपेक्षा मोठी आणि एकत्रित गुंतवणूक करणं गरजेचे आहे. एकाच वेळेत अनेक उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यावर काय होतं? एकमेकांवर आधारित मागणी आणि उत्पादन वाढत जातं आणि त्यामुळे विकास होत जातो, असे याचं म्हणणं आहे. या सिद्धांताचा मेन गाभा आहे. ओके? म्हणजेच काय? लहान गुंतवणुकींना अर्थव्यवस्थेत गती मिळत नाही. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायची आणि विकासाला चालना द्यायची. गेटिंग? बिग पुश थेअरी. नेक्स्ट क्वेश्चन, द हेरॉड डोमर मॉडेल एम्फसाइज. हेरॉड डोमर मॉडेल कोणत्या घटकावर आधारित आहे? सगळ्यात पहिले आपण हाच थेअरी बघितला होता, ज्याचा क्वेश्चन एवढा लांब आला आपल्याला. ठीक आहे? ए, कॅपिटल अकम्युलेशन अँड सेव्हिंग रेट, पॉप्युलेशन ग्रोथ, ह्युमन डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजिकल स्टॅग्नेशन. भांडवल संचय आणि बचतीचा दर, लोकसंख्या वाढ, मानव विकास तंत्रज्ञान आणि तांत्रिक स्थिरता. बघा येते का आन्सर याचा? मॉडेल मध्ये चाललो आता आपण. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कॅपिटल अकम्युलेशन अँड सेव्हिंग रेट. सो याच्यामध्ये बघा असं म्हटलेलं आहे की तुम्ही बचतीचा दर किती आहे त्याच्यावरती तुमची गुंतवणूक डिपेंड आहे आणि तेवढी गुंतवणूक होणार तेवढा तुमचा उत्पादन वाढणार आणि उत्पादन वाढलं की तुमचा आर्थिक विकास होणार. म्हणजे काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये की भांडवल, कॅपिटल अक्युमुलेशन म्हणजे कॅपिटल आउटपुट रेशो, किती तुमचं कॅपिटल लावल्यानंतर किती तुमचं आउटपुट येतंय याच्यावरती तुमचा पूर्ण आर्थिक विकास डिपेंड असतो. ठीक आहे? जर देशात बचत आणि गुंतवणूक वाढली तर उत्पादन वाढते आणि त्यामुळे विकास वाढतो, असं आपल्याला या सिद्धांतामध्ये, या मॉडेलमध्ये, हेरॉड डोमर मॉडेलमध्ये ग्रोथ वाढीच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. याचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण ग्रोथचा? हेरॉड डोमर मॉडेल नुसार आर्थिक विकास, ग्रोथ इज इक्वल टू सेव्हिंग्स डिवायडेड बाय कॅपिटल आउटपुट रेशियो. बरोबर? येस. नेक्स्ट क्वेश्चन, इन द सोलो मॉडेल लॉंग टर्म ग्रोथ इज डिटरमाइंड बाय. सोलो मॉडेल मध्ये दीर्घकालीन वाढ कोणावर अवलंबून असते? ऑप्शन ए, कॅपिटल अक्युमुलेशन ओनली, सेव्हिंग रेट, टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस अँड पॉप्युलेशन ग्रोथ. सोलो मॉडेल. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस. बाकीच्यांनी टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस वरती एवढा काय भर दिला नाही, पण सोलो मॉडेल सांगतो की देशाला दीर्घकालीन आर्थिक विकास खालील घटकावर अवलंबून असतो, ज्यामध्ये भांडवल आहे. ठीक आहे? काय आहे आपल्याकडे? भांडवल आहे म्हणजे कॅपिटल आहे, दोन लेबर आहे, श्रमिक आहे आणि तिसरा जो घटक आहे जो लॉंग टर्म साठी आपल्याला ग्रोथ मिळवून देऊ शकतो ते म्हणजे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीला म्हणजे आता हे जसं आपण इथे लिहिले शॉर्टकट, कॅपिटलला के, लेबरला एल, टेक्नॉलॉजीला ए आपण इथे मेन्शन करतो. ओके?
तंत्रज्ञानाशिवाय फक्त भांडवल आणि कामगार वाढवल्याशिवाय विकास म्हणजे वाढवल्यावर विकास होत नाही किंवा तो विकास दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेसला सोलो मॉडेलमध्ये खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कार्डर्स मॉडेल ऑफ ग्रोथ फोकसेस मेनली ऑन. कार्डरचे वाढ किंवा ग्रोथ मॉडेल कोणावर भर देते? ऑप्शन ए ॲग्रिकल्चरल आउटपुट, रोल ऑफ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट बिहेवियर, लेबर मार्केट इम्परफेक्शन, वेज रिजिडिटी. कृषी उत्पादनावर भर, त्याच्यानंतर बचत आणि गुंतवणुकीच्या वर्तनावरती, कामगार बाजारातील त्रुटींवर, वेतन स्थिरतेवर. कशावरती भर दिला जातो? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रोल ऑफ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट बिहेवियर. बचत आणि गुंतवणुकीच्या वर्तनावरती ग्रोथ हा डिपेंड आहे असं सांगितलं आहे. मेन म्हणजे कार्डर यांच्या मते काय आहे? औद्योगिकरण हा आर्थिक विकासाचा मुख्य स्रोत आहे. काय? औद्योगिकरण. ओके, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. सो औद्योगिक क्षेत्राचं उत्पादन वाढल्यास संपूर्ण अर्थव्यवस्था विकसित होऊ शकते. सो उद्योगामध्ये बचत, गुंतवणूक, रोजगार, मागणी यांना चालना देऊ शकते जर औद्योगिक क्षेत्रामधलं उत्पादन वाढलं तर. मग याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन तर आहेच आवश्यक, बट त्याच्यामध्ये सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट बिहेवियर कसं आहे त्याच्यानुसार औद्योगिक क्षेत्रामध्ये काय होते? वाढ होत असते. उद्योग क्षेत्रामधून उत्पन्न वाढलं, बचत वाढते. वाढलेली बचत गुंतवणुकीसाठी वापरली जाते आणि त्यामुळे पुढील उत्पादन वाढतं. अशा पद्धतीने इथे हे काम चालू राहतं. देन क्वेश्चन 14, डिसेंबर्ड बॉडीज, डिसेम्बॉडीज टेक्निकल प्रोग्रेस रेफर्स टू. ठीक आहे, डिसेंबर्ड टेक्निकल प्रोग्रेस म्हणजे काय? सो याच्यामध्ये ऑप्शन्स असे दिलेत तुम्हाला. एक आहे टेक्नॉलॉजिकल इम्बॉडीज इन न्यू मशीन्स, इम्प्रूव्हमेंट इंडिपेंडन्स ऑफ फिजिकल कॅपिटल, इम्पोर्टेड टेक्नॉलॉजी, नन ऑफ दिस. नवीन यंत्रामध्ये अंतर्भूत तंत्रज्ञान, भांडवलाशिवाय उत्पादकतेत वाढ, आयातीत तंत्रज्ञान या खालीलपैकी काही नाही. सो या ठिकाणी अवस्तुमान तांत्रिक प्रगती, डिसेंबर्ड बॉडीला आपण इथं असं म्हणू शकतो, अवस्तुमान. अवस्तुमान. अवस्तुमान म्हणजे भांडवलाशिवाय उत्पादकतेत वाढ म्हणजेच आपली टेक्निकल प्रोग्रेस. अवस्तुमान तांत्रिक प्रगती म्हणजेच डिसएम्बल्ड बॉडीज टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस जी होते कुठल्याही कॅपिटल शिवाय, भांडवल स्वतंत्र प्रगती. ठीक आहे, नवीन यंत्रे खरेदी करण्याशिवाय लागू केली जाऊ शकते संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये. उद्योग, सेवा क्षेत्र, शेती क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये लागू होतं. ओके, म्हणजे ह्याच्यात काय आहे, जर तुम्ही स्किल्स डेव्हलप केले तर तुमचं उत्पादन वाढेल आणि तुमचं उत्पादन वाढलं की ऑटोमॅटिक तुमचं प्रगती होईल. नेक्स्ट क्वेश्चन, एम्बेडेड बॉडीज टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस अपोजिट टू डिसएम्बेडेड. सांगायचं करेक्ट आन्सर काय असेल? टेक्नॉलॉजी ट्रान्सफर टू द एज्युकेशन, टेक्नॉलॉजी एम्बेड इन न्यू कॅपिटल गुड्स, human skill improvement, none of the above. The correct answer is option B, technology embedded in a new capital goods. नवीन भांडवल वस्तूमध्ये समाविष्ट तंत्रज्ञान, म्हणजे तुमचे स्किल्स पण आहेत पण त्याच्यामध्ये तंत्रज्ञान पण समाविष्ट आहे. याला एम्बेडेड टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस म्हणतो. त्याच्या नावावरून टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस मध्ये ह्या दोन गोष्टी ऍड किंवा मायनस केल्या की या दोन कन्सेप्ट होतात. Next question, the endogenous growth theory is mainly associated with. Endogenous growth theory कोणाशी संबंधित आहे? ॲडम स्मिथ, पॉल रॉमर, हेरॉड अँड डोमर, डब्ल्यू रुस्तो. आता सांगायचं आन्सर कसं सांगू शकता तुम्ही? एलिमिनेशन मेथडनी ट्राय करा. हे सगळे पॉइंट्स आपण घेतलेत सेशन्स मध्ये, राईट? ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पॉल रोमर. ॲडम स्मिथचा क्लासिकल सिद्धांत झाला, हेरॉड डॅमरचं मॉडर्न झालं, डब्ल्यू रुस्तोचे 5 स्टेजेस थेरी झाली. आता याच्यामध्ये फक्त पॉल रॉमर उरले होते. सो इंडियन ग्रोथ थेरी ही दिलेली आहे पॉल रॉमर. आणखीन एक नाव या थेरीशी किंवा याच्याशी रिलेटेड आहे ते म्हणजे रॉबर्ट रॉबर्ट लुकास. ठीक आहे, न्यू ग्रोथ थेरी
देखील एंडोजेनस ग्रोथ थेअरीला आपण याच्यामध्ये म्हणतो. तर एंडोजेनस ग्रोथ थेअरीच्या मते आर्थिक विकास अर्थव्यवस्थेतील अंतर्गत घटकामुळे घडतो, बाह्य घटकामुळे नाही. म्हणजेच तंत्रज्ञान सुधारणा असेल, मानव संसाधन विकास असेल, संशोधन आणि विकास म्हणजे रिसर्च असेल, तर ह्या घटकांमुळे विकासाचे मुख्य स्रोत जे आहेत ते वाढतात. ठीक आहे. आर्थिक वाढ सतत होऊ शकते कारण ज्ञान आणि इनोव्हेशन्स यांच्या म्हणजे हे स्थायी स्रोत आहे, तिकडून जर आपण काही घेतलं तर आपली ग्रोथ ही होत राहते. शिक्षण कौशल्य प्रशिक्षण झालं, उत्पादन क्षमता वाढते. So अशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते. त्याला इंडोजेनस ग्रोथ थेअरी म्हणतात. नेक्स्ट आहे PQLI फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स इन्क्लूड्स. आता हा पूर्ण घटक आपण बघितलेला आहे किंवा ज्यांनी वाचला नसेल तेव्हा रीड करा आणि मग या क्वेश्चनचा आन्सर द्या. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट असतात? ऑप्शन आहे GDP, लिटरसी, लाईफ एक्सपेक्टन्सी, लिटरसी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी आणि लाईफ एक्सपेक्टन्सी. HDI कॉम्पोनंट्स, GDP पर कॅपिटा. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. याच्यामध्ये बघा PQLF फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स मध्ये लिटरसी रेट तर आहेच, पण इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे बालकांचा बाल मृत्यू दर आणि आयुर्मान या तिन्ही घटकांचा विचार या PQLI मध्ये केला जातो. HDI मध्ये वेगळे 3 घटक आहेत, PQLI मध्ये वेगळे 3 घटक आहेत. ओके. पुढे आहे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज प्रिपेअर्ड बाय. हा क्वेश्चन म्हणजे मागच्या वर्षी आला होता आय गेस, राईट? सो हा रिपोर्ट कोण प्रिपेअर करतो? ऑप्शन आहे वर्ल्ड बँक, UNDP, IMF, WTO. सांगा मला कोण प्रिपेअर करतं? IMF प्रिपेअर करतो का? WTO? ओके. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोण तयार करतं मग? UNDP. The next question number 19. The HDI includes which three dimensions? जसं म्हटलं PQLI आणि HDI हे दोन्ही ह्युमन डेव्हलपमेंटचेच इंडेक्स आहेत, बट याच्यामध्ये जे घटक घेतले जातात ते वेगळे आहेत. ठीक आहे. सो PQLI मध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी, लिटरसी रेट आणि बालमृत्यू दर हे 2-3 घेतले जातात. HDI मध्ये कोणते 3 घटक घेतले जातात कॅल्क्युलेट करण्यासाठी? ऑप्शन आहे एज्युकेशन, हेल्थ, इन्कम, एम्प्लॉयमेंट, सेव्हिंग अँड ट्रेड, इंडस्ट्री, टेक्नॉलॉजी अँड कॅपिटल. नन ऑफ दिस. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए एज्युकेशन, हेल्थ अँड इन्कम म्हणजे पर कॅपिटा इन्कम असेल, सरासरी आयुर्मान असेल आणि लिटरसी रेट असेल. तर हे 3 इंडिकेटर्स जे आहेत ते तुम्हाला HDI सांगतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन. द SDGs, ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एम टू बी अचीव्ह बाय. हा पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे प्रिव्हियसली की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कोण म्हणजे पूर्ण करण्याचं उद्दिष्टचं वर्ष कोणतं आहे? 2020, 2030, 2040, 2050. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 2030 पर्यंत आपलं अचीव करण्याचं आपलं लक्ष्य आहे. कोणतं? गोल्स कम्प्लीट करण्याचं. कोणते? SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कम्प्लीट करण्यासाठी. नेक्स्ट आहे पॉवर्टी कॅन बी मेजर्ड बाय. आता याच्यामध्ये गरिबी मोजण्यासाठी कोणतं साधन वापरलं जातं? ऑप्शन ए लॉरेन्स कर्व, एंजल कर्व, फिलिप्स कर्व, लाफर कर्व. सांगा मला याच्यातलं आठवून. हिंट देऊ कसा दिसतो कर्व हा? अशा पद्धतीचा हा कर्व दिसतो. सांगा आता. येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए लॉरेन्स कर्व. पॉवर्टी, ठीक आहे, इन्कम इनइक्वॅलिटी. लॉरेन्स कर्व आपल्याला काय करत असतो? एखाद्या देशातील उत्पन्न किंवा संपत्तीचं वितरण दाखवणारा हा वक्र आहे जो आर्थिक असमानता मोजतो. म्हणजेच पॉवर्टी किती आहे हे आपल्याला दाखवतो. एंजल वक्र काय दाखवतो की उत्पन्न वाढलं तर विशिष्ट वस्तूची मागणी कशी वाढते किंवा कशी बदलते हे दाखवणारा वक्र म्हणजे एंजल कर्व आहे. ठीक आहे. फिलिप्स वक्र काय दाखवतो? बेरोजगारी आणि महागाई यांच्यामधला संबंध दाखवतो. आणि लाफर कर्व काय दाखवतो? तर कर दर आणि सरकारला मिळणारं कर उत्पन्न यांच्यामधला संबंध दाखवतो. हे तिन्ही कर्व जे आहेत ते काय काय दाखवतात मग इथे मेन्शन करू? स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्याकडे लिहून घ्या. लॉरेन्स कर्व इन्कम बद्दल आहे म्हणजेच तो काय दाखवतो? पॉवर्टी दाखवतो. एंजल कर्व आहे तो डिमांड दाखवतो. डिमांड
इन्कम सोबतची. इन्कम वरून डिमांड कशी चेंज होते ते दाखवतो. फिलिप्स वक्र दाखवतो अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन या दोघांमधला संबंध. ठीक आहे. आणि लाफर कर्व काय दाखवतो? टॅक्स रेट. टॅक्स रेट वर्सेस revenue. Okay, get it? Next question. The headcount ratios, HCR, measures income distribution, percentage of people below poverty line, level of inflation, employment growth. उत्पन्नाचं वितरण, गरीब रेषेखाली असलेल्या टक्केवारी, महागाई दर, रोजगार वाढ. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पर्सेंटेज ऑफ पीपल बिलो पॉवर्टी लाईन. पॉवर्टी लाईन खाली असणाऱ्या लोकांना काउंट करण्यासाठीच हेड काउंट रेशिओ वापरला जातो. ओके, सो ऑप्शन बी ते करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, गिनी कोएफिशियंट इज यूज टू मेजर. गिनी कोएफिशियंट कशासाठी वापरला जातो? पॉप्युलेशन ग्रोथ, इन्कम इनइक्वालिटी ऑफ इन्कम, प्रोडक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ग्रोथ रेट. लोकसंख्या वाढ मोजण्यासाठी, उत्पन्नातील असमानता मोजण्यासाठी, उत्पादकता मोजण्यासाठी आणि वाढ दर मोजण्यासाठी. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इनइक्वालिटी ऑफ इन्कम. मगाशी आपण जो लॉरेन्स कर्व बघितला, तो लॉरेन्स कर्व आपल्याला काय दाखवतो? ग्राफिकली प्रेझेंट दाखवतो की किती लोक हे त्यांच्या उत्पन्नापासून किती लांब आहेत, पॉवर्टी लाईन खाली आहेत हे दाखवतो. तसं गिनी कोएफिशियंट सुद्धा आपल्याला इन्कम मधली असमानता दाखवत असतो आणि त्यातून पॉवर्टी लाईन मध्ये किती लोक आहेत हे सांगू शकतो. सो गिनी कोएफिशियंट लॉरेन्स कर्ववरच आधारित आहे. लॉरेन्स कर्व जर 45 परफेक्टली इक्वालिटी लाईनवर असेल तर त्या क्षेत्राचा गुणांक काढला जातो. जसं की आता याच्यामध्ये जर रेशिओ आपण काढलं, उत्पन्नाची समानता म्हणजे संपत्तीतील असमानता मोजायची असेल तर 0 जर आन्सर असेल तर पूर्ण समानता आहे. पूर्ण समानता आहे. आणि जर 1 असेल तर पूर्ण असमानता आहे उत्पन्नामध्ये. ओके, सो याचं जे इक्वेशन आहे किंवा याचं जे रेंज आहे ते 0 ते 1 मध्येच आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याच्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन, सोशल सेक्टर डेव्हलपमेंट इन्क्लूड्स इम्प्रूव्हमेंट इन. सामाजिक क्षेत्रातील विकास म्हणजे काय? डिफेन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ, एज्युकेशन अँड जेंडर इक्वॅलिटी, एक्सपोर्ट प्रमोशन, मॅन्युफॅक्चरिंग. संरक्षण आणि पायाभूत सुविधा सुधारणा, आरोग्य, शिक्षण आणि लिंग समानता सुधारणा, निर्यात प्रोत्साहन, औद्योगिक वाढ. याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, हेल्थ, एज्युकेशन अँड जेंडर इक्वॅलिटी. या घटकांवरती सामाजिक क्षेत्रातला विकास हा डिपेंड असतो. आता सोशल सेक्टरमध्ये ह्या गोष्टी येतात. या गोष्टी किती पुढे झालेल्या आहेत, किती पुढे गेलेल्या आहेत, किती डेव्हलपमेंट झालेले आहे, याच्यावरून आपण सोशल सेक्टर डेव्हलप झालेलं आहे की नाही हे सांगू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जेंडर डेव्हलपमेंट कॅन बी मेजर्ड युझिंग. जेंडर डेव्हलपमेंट मोजण्यासाठी कोणता निर्देशक वापरला जातो? ऑप्शन ए, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जीडीआय, जीडीपी पर कॅपिटा, पॉवर्टी रेशिओ, एम्प्लॉयमेंट इलास्टिसिटी. यापैकी कोणता रेशो किंवा कोणतं मेजर हे यूज केलं जातं जेंडर डेव्हलपमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा जेंडर डेव्हलपमेंट बघण्यासाठी? व्हॉट डू यू थिंक? सॉरी. येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जीडीआय. याच्यामध्येच रेशिओ म्हणजे मेल आणि फिमेल यांचा रेशिओ जर काढला आपण किंवा मग याच्यामध्ये जेंडर डेव्हलपमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो, मोजू शकतो. ओके, गेटिंग? ह्युमन डेव्हलपमेंट अचिव्हमेंट मधले आपण फिमेल आणि मेल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वेगळा काढू शकतो. म्हणजे जर स्त्री पुरुष HDI समान असेल तर काय असेल याचा GDI, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स 1 असेल. आणि जर स्त्री पुरुष HDI मध्ये फरक असेल तर मग GDI म्हणजे आपला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा 1 पेक्षा कमी असतो, म्हणजे असमानता येते. तर याच्यामध्ये हा म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स काढण्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, GDI, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स इज इक्वल टू female HDI upon male HDI.
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, याच्यानुसार हा काढला जातो. ओके देन एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनमध्ये एमसीक्यूजची प्रॅक्टिस आपण केलेली आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या युनिटवरचे एमसीक्यूज आपण बघितले आहेत. होपफुली हे सगळे युनिट्स किंवा हे जे सगळे टॉपिक्स आहेत तुमचे क्लिअर झालेले असतील. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपले रेग्युलर सिरीज जे आहे ते कंटिन्यू बघत राहा. ओके, थँक यू एव्हरीवन.